रत्नागिरीमध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे. मी आता आलेलो आहे बिडकीन शहरामध्ये. बिडकीन शहरामध्ये विधानसभेचं बिगुल वाजलेलं आहे आणि प्रचार सुद्धा चालू आहे. तर आपण बिडकीनच्या बसस्टँडवर आहेत. बसस्टँडवर नागरिक आहेत, त्यांच्याशी आपण चर्चा करूया. तालुक्याचा आमदार होणार कोण, विलास बापू भुमरे की दत्ताभाऊ बोर्डे? आपल्या समोर तुझं नाव काय? प्रणव काय सांगले? तिरंगी लढत होणार आहे. दत्ताभाऊ बोर्डे, विलास बापू भुमरे. तुमचं मत कोणाला? विलास बापू भुमरे. तुमचं भैया? विलास बापू भुमरे 100% आमदार. असं का वाटतं त्यांना मत द्यावं? त्यांनी कामं भरपूर केले ना, काम वगैरे, रस्त्याचं काम चालू केलं, अजून त्यांनी कंपन्या वगैरे चालू केल्या त्याच्यामुळं. आणि आम्ही पहिल्यापासून कट्टर शिवसैनिक आहे, शिवसेनेलाच मतदान जाणार. विकास होना, आमदार चाहे कोई भी आओ, पैठण तालुके का विकास होना, कोई भी आमदार आओ. हो. तुम्हाला आमदार कोण? दत्ताभाऊ बोर्डे, विलास बापू भुमरे? हमारा आमदार दत्ताभाऊ बोर्डे. हम उसको जो है तो चाहते. काय वाटतं तुम्हाला? असं तुम्हाला वाटतं एक तालुक्याचे तुम्ही नागरिक आहात, मताचा अधिकार आहे तुम्हाला, काय वाटतं तुम्हाला? होईल दत्ताभाऊ होईल, दुसरं कोण? तुमचं मत दत्ताभाऊ. तालुक्यात दुहेरी लढत होणार आहे. विलास बापू भुमरे, दोहिरी दत्ताभाऊ बोर्डे. तुमचं मत काय नाही, काय सांगा कोणाचं मत? दत्ता बोर्डे मशाल. कोणाला आहे तुमचं मत? आमचं मत विलास भाऊ. तालुक्याचे आमदार कोण होतं? पैठण तालुका आमदार विलास बापू भुमरे, दत्ताभाऊ बोर्डे. दत्ताभाऊ बोर्डे म्हणे. दत्ताभाऊ बोर्डे. तुमचं मतदान कोणाला? आमचं मतदान दत्ताभाऊ बोर्डेला. मत कोणाला? महाविकास आघाडी की महायुती? महाविकास आघाडी. दत्ताभाऊ बोर्डेला मतदान आहे. हा. पैठण तालुक्यात दुहेरी लढत होणार. दत्ताभाऊ बोर्डे, विलास बापू भुमरे. महायुतीचे उमेदवार विलास बापू भुमरे आहेत, महाविकास आघाडीचे दत्ता बोर्डे आहेत. तुमचं मत कोण? आमचं मत आहे दत्ताभाऊ बोर्डे यांना, कारण एकदम नवीन उमेदवार आहे आणि गेल्या 25-30 वर्षापासून जनतेची अशी इच्छा आहे की या तालुक्याचं प्रतिनिधित्व कोणीतरी नवीन युवा नेतृत्वानं करावं. आणि तसं पण दत्ताभाऊ बोर्डे हे एकदम गोरगरिबांसाठी नेहमी संकटकाळी धावून येणारे व्यक्तिमत्व आहे. नक्कीच दत्ताभाऊ बोर्डे या विधानसभेला आमदार होणार. आता आपल्या ऐकण्यात येत आहे आणि नागरिक सुद्धा सांगत आहे की विलास बापू भुमरे ते आमदार जे राहिलेले संदीपान भुमरे यांनी खूप विकास केलेला आहे. विकास केलेला आहे, पण ॲक्च्युअलमध्ये जर बघितलं तर तसं प्रत्येक ठिकाणी जर त्याचं व्हेरिफिकेशन जर केलं तर विकास कुठं दिसत नाहीये. पण दत्ताभाऊ बोर्डे नक्कीच 100% आमदार होणार. आज प्रचाराचा शेवटचा दिवस आहे. आपण बिडकीच्या बस स्टँडवर आहे. काय सांगाल? महाविकास आघाडीला तुमचं मतदान आहे की महाविकास आघाडीला? काय महाविकास आघाडी. दत्ताभाऊ बोर्डे. का असं का नेमकं? आम्हाला बदल पाहिजे. 25-30 वर्षापासून आम्हाला आता बदल पाहिजे. भुमरे साहेबांना किती कामं केलेली काम ते कागदपत्री काम आहेत. तिथं सांगू लागले प्युअर ब्लॉकचे रस्ते केले, गावखेड्यातले पांदांचे रस्ते केले. काही लोकांनी केलेले, दुसरे काम तुम्ही दाखवून देत आहे. बिडकीन शहराचे ज्येष्ठ नेते आपल्या समोर आहेत, त्यांना आपण काही 2 प्रश्न विचारूयात. काय सांगाल साहेब, महायुती महाविकास आघाडी दोघांचेही उमेदवार उभे आहेत. या ठिकाणी महायुतीचे जे विलास बापू भुमरे यांची शक्यता जास्त आहे निवडून येण्याची. असं का वाटतं तुम्हाला? असं याच्यामुळं वाटतं की त्यांनी गेल्या 30 वर्षापासून आणि ज्यावेळेस भुमरे साहेब हे कॅबिनेट मंत्री झाल्यानंतर, पालकमंत्री झाल्यानंतर यांनी तालुक्याचा सर्वांगीण विकास केलेला आहे. तो विकास म्हणजे त्यांनी सर्व खेड्यापाड्यात कमीत कमी 700 वस्तीचं गाव का असेना, पण त्यांना जे येतं कमीत कमी 1.5 कोटीचं जे येतं बजेट दिलेलं आहे. सिमेंट रस्त्यासाठी, फ्युअर ब्लॉकसाठी, सभागृहासाठी किंवा इतर मंगल कार्यालयासाठी या सर्व दृष्टिकोनातून त्यांनी या ठिकाणी विकास केलेला आहे. खेड्या प्रश्नावर दुमत नाहीये, मात्र काल झालेली सभेमध्ये अंबादासजी दानवे विधान परिषदेचे आले होते. त्या ठिकाणी त्यांनी सांगितलं की त्यांनी कोणताही विकास केलेला नाही. त्याच्यात तुमचं मत? त्यांनी बिडकीनमध्ये येऊन अंबादास दानवे
समाजाचे, मुस्लिमाला दिलेले आहे, सगळ्याला दिलेले आहे. इतकंच नव्हे तर त्यांनी हा सर्वे तसंच खेड्यापाड्यात फेवर ब्लॉक हे आज जो अंबादास दानवे जर बिडकीनमध्ये फिरला तर हा विकास ज्या गल्लीमध्ये ज्या रस्त्यावर फेवर ब्लॉक बसवलेले हे भुमरे साहेबाचेच फेवर ब्लॉक आहे आणि त्याच्यावरूनच अंबादास दानवे जाणं येणं करतं. हा त्यानं पाहायला पाहिजे. हा विकास कुठून आला? दानवेनं आला का? दानवेनं बिडकीनमध्ये 1 रुपया तरी दिला का? विधान परिषदचा तो आमदार आहे, त्याला देता येतात, पण त्यानं 1 रुपया तरी बिडकीनमध्ये दिला का? एखाद्या दाखवा त्यांना. आम्ही दाखवतो त्याला काय आहे काय नाही, भुमरेनं काय केलं काय नाही. भाषणामध्ये त्यांनी एक अशी टीका केलेली आहे का जे प्युअर ब्लॉकचे जे कामं झालेले आहेत हे ग्रामपंचायत तर्फे झालेले आहेत, पंचायत समिती तर्फे झाले आहेत. असं नव्हे. विलास बापू भुमरे बांधकाम सभापती असताना त्यांनी त्यांच्या याच्यातून जिल्हा परिषद फंडातून काही फंड दिलेला आहे आणि भुमरे साहेबांना त्यांच्या आमदार फंडातून सुद्धा या फेवर ब्लॉक साठी फंड दिलेला आहे. त्यावेळी तुम्ही पण एक नागरिक आहात, तुम्हाला पण एक मतदानाचा अधिकार आहे, मात्र तुमचं मत कोणाला? कोण? तुमचं मत कोणाला? मी भुमरे साहेबालाच मतदान करणार. काय सांगा तुमचं मत कोणाला? महाविकास आघाडी. महाविकास आघाडी, महायुतीचे उमेदवार विलास बापू भुमरे आहेत आणि महाविकास आघाडीचे दत्ताभाऊ गोरडे आहेत. तुमचं मत कोणाला? आमचं मत दत्ता गोडलेलं आहे. तुमचं? आमचं नवीन दत्ता गोडे. तुमचं? आमचा दत्ता गोड. पहिलं आपला पाऊस झालेला. काय सांगा? कोण आमदार होता? गोडे. महाविकास आघाडी. तुमचं काय मत आहे? भुमरे साहेब. काय वाटतं? मतदान आहे त्यांच्याकडे. आता विचारा सर्वांचं कळेल तुम्हाला. काय सांगा? क्या बोलेंगे आप? महाविकास आघाडी. आपका?